ज्याच्याकडे भरपूर पैसा, बघा तो कायदा बदलतो कैसा। जीवन जगताना भरमसाठ पैशाचा घ्यावा सहारा, इथे न्याय सुद्धा विकला जातो, हवं तर पुण्याला विचारा। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत। 4-5 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये एक घटना घडली। एका श्रीमंत बापाच्या पोराने त्याच्या कारने 2 जणांना उडवून दिलं तर आणि त्याला पनिशमेंट म्हणून फक्त 300 शब्दाचा निबंध लिहायला लावला आणि त्याला सुट्टीच्या दिवशी 14 तासात जामीन मंजूर झाला। आणि हाच गुन्हा जर एखाद्या गरीबाच्या पोराने केला असता तर त्याला किती भयंकर शिक्षा दिली असती। तर ह्याच मुद्द्यावरून मी काही कवितेच्या ओळी मांडल्या, त्या आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। त्या श्रीमंत बापाच्या मुलाने 2 व्यक्तींना त्याच्या कारने उडवून दिलं तर त्याला फक्त 300 शब्दाचा निबंध लिहायला लावून त्याची केली रक्षा। आणि हाच गुन्हा जर एखाद्या गरीब पोराने केला असता तर त्याला जन्मठेपेची दिली असती शिक्षा, त्याला जन्मठेपेची दिली असती शिक्षा। एखाद्या रिक्षावाल्याकडून चुकून जर एखाद्या व्यक्तीला धक्का लागला तर हेच पोलीस लोक 4-5 दिवस पैशासाठी त्याचा वाजवीत बसता मटका। आणि या श्रीमंताच्या मुलाने चक्क 2 व्यक्तींना उडवून दिलं तर त्याची फक्त 14 तासात केली सुटका। बघा किती किती लोकांना पैशाची हवस, सुटका झाली तर यांनी पाहिला सुद्धा नाही तो आहे सुट्टीचा दिवस। यावरून असं समजतंय तुम्ही गोरगरीब जनतेच्या ठेवून छातडावरती पाय आणि श्रीमंतांना तुम्ही देत आहात न्याय। गोरगरीब दीनदुबळ्या जनतेला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा असते, पण तुम्हीच करू लागले काळे धंदे। वारे वा इमानदार बंदे। आणि आपण ज्या डॉक्टरांना देव मानतो त्यांनी तर रक्ताचा रिपोर्ट चेंज करून टाकला म्हणे चक्क। त्यांना त्या मृत्युमुखी पडलेल्या 2 व्यक्तींचं अजिबात वाटलं नाही दुःख। या असल्या भ्रष्टाचारी न्याय व्यवस्थेच्या छातडावरती दिलाच पाहिजे पाय, तेव्हा या लोकशाहीत गोरगरीब जनतेला मिळेल न्याय। मित्रांनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना आपण आवाज उठवायला पाहिजे आणि त्या मृत्युमुखी पडलेल्या 2 व्यक्तींना न्याय मिळालाच पाहिजे। धन्यवाद।